आज कॉलेजवर असं काय घडलं मला वाटलं पण नव्हतं. तर नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठलो आणि चहावर दणका द्यायचा म्हणलं. तुझ्या आलं तर सकाळी सकाळी रूमवर त्याला पण जरा असं वेगळ्या पद्धतीने उठवलं आणि म्हणलं भावा चल आपल्याला पेपर द्यायला जायचं आहे. आजपासून आमचं चालू होणार होतं पेपर. सगळं आवरून घेतलं आणि कपडे पण घातले, बूट पण घातलं बघा लगेच. कॉलेजला चाललो हो, तेवढा रुबाब तर पाहिजेच की. कुठला पेपर आहे मला माहित नाही आणि पेपर द्यायला चाललो बघा मी. इथनं खंडोबा तालमीजवळ आत आणि सरदार तालमीजवळ सरळ गेले का नाही बरोबर लवकर पोहोचते बघा कॉलेजवर. एकदाच आलो कॉलेजवर आणि काय विषय झालेला नंबर कुठं पडलाय कोणाला माहितीच नव्हतं. सगळे आलती एकामेकाच्या जीवावर. पेपर असू दे नाही तर काहीतरी असू दे, पोरं कधीच कुठल्या गोष्टीला सिरियस नसतात. सकाळी होता बॅगचा पेपर आणि दुपारी होता सेकंड इयरचा चालूचा पेपर. सकाळचा पेपर झाल्यावर रूमवर आलतो जेवायला, जेवून आणि परत चालेल दुसरा पेपर द्यायला. पेपर चालू होणार तो 2:30 वाजता. त्याच्या आधी जाऊन बसलो बघा आम्ही कॉलेजवर. आता पेपरला फोन चालत आहे ना, आतला शूट कसं करणार. पेपर झाल्यावर लायब्ररीमध्ये जाऊन आलो. ज्ञाचा भावाचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे ते काम झालं तसं निघालो दुकानात. कारण काम कसं चुकून चालेल, कॉलेज पण करायला पाहिजे आणि काम पण करायला पाहिजेच की. इथनं बिनकामी गणेश मंदिरापासून पुढे माधवा रोडवर गेलो म्हणजे बरोबर पापाच्या चिठ्ठीला पोहोचते. दुकानात येऊन निवांत बसलेलो, कस्टमर नव्हतो ना त्यामुळे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काम करा जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा.